गरोदर बायांसाठी बहुआवश्यक पोषण क्रिया यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत गर्भधारण झाल्यावर पोषक तत्वांची गरज. गर्भधारण झाल्यावर महत्त्वाच्या पोषण क्रिया. ENA बहुआवश्यक अशी पोषण क्रिया म्हणून ओळखतात. ENA हा बाया आणि मुलांची पोषणाबाबतची परिस्थिती सुधारण्याचा दृष्टिकोन आहे. गर्भधारणाच्या वेळी बायांच्या शरीरात शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. तिच्या पौष्टिक जेवणाच्या गरजाही वाढत असतात. हे काळात पौष्टिक जेवण हे आई आणि पोराचे जीवनासाठी महत्त्वाचं असतं. आईचे पोटातलं बाळ पोषणासाठी त्याचे आईवर अवलंबून असतं. गरोदरपणापासून ते बाळ 2 वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा पहिल्या 1000 दिवसांचा असतो. हे काळात वाढ आणि मानसिक विकास पटकन होत असतो. हे पोराचे व आईचे सध्याचे आणि पुढील आरोग्य देखील ठरवितं. चांगल्या जेवणामुळे आईला पोराची मळमळणी अशक्तपणापासून तेला आराम मिळतो. हे गर्भाचे मेंदूचे विकास होण्यासाठी मदत करीतं. यामुळे बाळामध्ये जन्म झाल्यापासून असणाऱ्या आजारांचा धोका आणि आईमध्ये असलेला अशक्तपणा कमी होतो. चला पोषक तत्वांबद्दल आणि गर्भारपणाच्या काळातील अतिशय आवश्यक पोषण क्रियेबद्दल बोलूया. गर्भारपणाच्या वेळेत बहुपोषक घटक गरजेचे असतात. प्रथिने हे त्यापैकी एक आहे. प्रथिनांची गरज पुरी करण्यासाठी प्रथिनांनी समृद्ध अन्न खायचं सांगितलं जातं. मांस, कोंबडी आणि अंडी यांच्यात खूप जास्त प्रमाणात प्रथिने असतात. कडधान्ये, शेंगा, बेदाणं, बिया, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यात चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. अत्यावश्यक फॅटी ॲसिड देखील गर्भारपणाच्या वेळी गरजेचं आहे. त्यांना चांगले चरबी देखील सांगतात. उदाहरणार्थ DHA आणि EPA. मासे, बेदाणे आणि बिया यांच्यात चांगले फॅटी ॲसिड आहेत. आता बघूया गर्भारपणात गरजेचे असलेले अजून पोषक तत्वे. फोलेट हे DNA संश्लेषणासाठी आणि गर्भाच्या पेशींचा विकास होण्यासाठी गरजेचे आहे. हे लहान बाळांमधील न्यूरल ट्यूब दोष कमी करण्यासाठी देखील मदत करीतं. गर्भारपणात रोजच्या जेवणात फोलेट असणं गरजेचं आहे. मोड, हिरव्या पालेभाज्या आणि कोंबडीची कलेजी यामध्ये चांगले प्रमाणात फोलेट असतं. गर्भारपणात फोलेट बरोबर लोह पण खूप गरजेचा आहे. लाल रक्तपेशी निर्माण होण्यासाठी लोह गरजेचा आहे. हे सगळ्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करीतं. गर्भार असताना रक्ताचं प्रमाण वाढतं. त्यामुळे गर्भार बायांना जास्त प्रमाणात लोहाची गरज भासते. ह्या वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करीतं. गर्भात लोह साठवला जातं व बाळंतपणानंतर वापरता येतं. लोह जर कमी असेल तर अशक्तपणा येऊ शकतो. अशक्तपणा येऊ नये म्हणून जेवणात लोहाने समृद्ध पदार्थांचा समावेश करावा. कोंबडी किंवा बकरीची काळी भेजा, हृदय हे लोहाचे चांगले स्रोत आहेत. तसेच सी फूड, अंडी आणि गार्डन क्रेस बिया ही पण उदाहरणे आहेत. अनेक प्रकारच्या शेंगा, हिरव्या पालेभाज्या, बियातही लोह असतं. हळद आणि धन्यामध्येही काही प्रमाणात लोह असतं. अशक्तपणा आणि कमजोरी जंतांमुळे देखील होऊ शकते. ह्या होणार नाही म्हणून गर्भवती बायांनी जंतनाशक औषध घ्यायचा. दुसऱ्या तिमाहीत जंतनाशक औषधांचा 1 डोस द्यायला सांगतात. ध्यानात ठेवा,
जेवणाबरोबर चिया आणि कॉफी द्यायची नाही. ह्यामुळं लोह शोषणात अडथळे येतात. विशेष म्हणजे क जीवनसत्व आपले शरीरात लोहाचे शोषण सुधारिते. त्यासाठी लोहाने चांगले जेवण नि क जीवनसत्व असलेलं पूरक जेवण खावं. आवळा, तंबाटा व पेरू हे क जीवनसत्वाचे चांगले स्रोत आहेत. गर्भार असताना लोह आणि फोलेटची गरज वाढते. फक्त आहार या गरजा पुऱ्या करू शकत नाही, म्हणून आयर्न, फॉलिक ॲसिड सारख्या पूरक टॉनिकची शिफारस करतात. त्याचप्रमाणे प्रसवपूर्व पूरक आहार निरोगी आहाराची जागा घेत नाही. गर्भधारणेच्या आधी नि गर्भधारणे वेळात प्रसवपूर्व पूरक घेतला जातं. गर्भवती बायांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आयर्न, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्यायच्या. ह्या गोळ्या अंगणवाडी केंद्राद्वारे दिल्या जातात. गोळ्या दिवसातून एकच वेळा घ्यायची. गर्भवती बायांनी आयर्न, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खाताना खबरदारी घ्यायची. मळमळणी, अस्वस्थता येऊ नये म्हणून जेवण झाल्यावर 2 तासांनी गोळी खावी. एखाद्या वेळा ह्या गोळ्या खाल्ल्यावर तिला शौचास काळे मळ पण येऊ शकतं. संडास नाही तर बद्धकोष्ठता पण येऊ शकते. मात्र ह्या लक्षणे काही दिवसातच बरी होतात. त्याचप्रमाणे आयर्न, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या खाताना घ्यायच्या नाही. ती सकाळी आणि संध्याकाळी डोस म्हणून द्यायची. कॅल्शियम हे गर्भारपणाच्या वेळी गरजेचे असलेले अजून एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. गर्भार बायांमध्ये कॅल्शियम कमी असेल तर उच्च रक्तदाब होतो. तेव्हाच हात आणि पायांना सूज येते. कमतरता कमी करण्यासाठी त्यांना त्याचे रोजचे जेवणात दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करावा. बिया, बेदाणे, हिरव्या पालेभाज्या व सुक्या माशातही कॅल्शियम असतं. गर्भधारणेच्या वेळी नि गर्भधारणेनंतर कॅल्शियम पूरक टॉनिकची देखील शिफारस केली जाते. कॅल्शियमच्या गोळ्या ICDS केंद्रातून नि प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जातात. ICDS ही एकात्मिक बाल विकास सेवा आहे. ह्या गोळ्या गर्भधारणेच्या 14 आठवड्यापासून बाळंतपणानंतर 6 महिन्यांपर्यंत देतात. गोळ्या दिवसातून 2 वेळा घेणे गरजेचे आहे. जास्त कॅल्शियम लोह शोषणात प्रतिबंध करीत. त्यामुळं 2 कॅल्शियमच्या गोळ्या एकत्र खायच्या नाही. न्याहारी किंवा दुपारचे जेवण झाल्यावर 1 गोळी खायची. दुसरी गोळी संध्याकाळचे नाश्ता किंवा रातचे जेवण झाल्यावर घेऊ शकता. उपाशीपोटी कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या नाही, कारण त्यामुळं जठरदाह होईल. जठरदाह ही पोटाच्या आवरणाची जळजळ आहे. महत्त्वाचे कार्य करणारे अजून एक पोषक तत्व म्हणजे आयोडीन. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर चांगल्या आरोग्यासाठी आयोडीन गरजेचे आहे. आयोडीन शरीरात चांगलं साठवता येत नाही. त्यामुळं रोज थोड्या प्रमाणात आयोडीन गरजेचं आहे. मासे, कोळंब्या, दूध, चीज नि आयोडीनयुक्त मीठ हे आयोडीनचे चांगले स्रोत आहेत. आयोडीनची कमतरता टाळायची आहे म्हणून आयोडीनयुक्त मीठ वापरायचे. आयोडीनयुक्त मीठ जवळचे बाजारात सहज मिळत असतं. आयोडीनयुक्त मीठ वापरत असताना काही खबरदारी घ्यायची. ते स्वयंपाकाचे शेवटी टाकायचं. आयोडीनयुक्त मीठ गरम नि प्रकाशात संवेदनशील असतं. उष्णता आणि प्रकाश यांच्या अतिसंपर्कामुळे मिठातील आयोडीन नष्ट होऊ शकतं. म्हणूनच ते घट्ट झाकण असलेले डब्यात ठेवायचा. गर्भारपणात महत्त्वाची जबाबदारी बजावणारा घटक म्हणजे कोलिन नि झिंक.
जीवनसत्व B12 आणि मॅग्नेशियम हे पण महत्त्वाचे आहेत. कोलिन, फोलेट नी जीवनसत्व B12 मिळून न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स कमी करतात. न्यूरल ट्यूब डिफेक्टचे जन्मजात दोष आहेत जे मेंदूनी पाठीच्या कण्यावर परिणाम करत असतात. मेंदूचा विकास होण्यासाठी कोलिन पण गरजेचं आहे. त्याच प्रमाणात झिंक गर्भाच्या विकास होण्यास मदत करतं. ह्या पोषक तत्वांबद्दल जास्तीत जास्त माहिती दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये सांगितली आहे. कृपया ह्या पोषक तत्वांसाठी दुसरे ट्युटोरियल बघा. उदाहरणार्थ प्रथिनांचे महत्त्व, कोलिन आणि फोलेटचे महत्त्व. त्याचप्रमाणे कॅल्शियमची गरज नी B12 ची गरज हे पण बघा. आईनी बाळाच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगले जेवण महत्त्वाचे आहे. आईचे जेवणात अनेक खाद्य गटांचा समावेश असणं गरजेचं आहे. पहिला अन्न गट म्हणजे धान्य, मुळं, पांढरे कंद नी केळी. दुसरे गटात कडधान्य नी बेदाणे नी बिया यांचा तिसरा गट आहे. चौथा गट दुधाचा आहे. मांस, चिकन नी मासे यांचा पाचवा गट आहे. सहाव्या गटामध्ये अंडी येतात. गडद हिरव्या पालेभाज्यांचा सातवा गट आहे. आठवा गट म्हणजे अजीवनसत्वांनी समृद्ध भाज्या. बाकीच्या उरलेल्या भाज्यांनी फळे 9व्या व 10व्या गटात आहेत. तेनातेचे रोजचे जेवणात कमीत कमी 6 खाद्य गट समाविष्ट केले पाहिजेत. ह्या गटातून तेना प्रथिने असलेल्या अन्न गटाचा व चांगले चरबीयुक्त जेवणाचा समावेश केला पाहिजे. तेना पिष्टमय अन्न जास्त खाऊ नये. चांगल्या आहाराबरोबर पाणी पिणं पण खूप गरजेचं आहे. दर दिवस कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यायचा. प्रक्रिया केलेले साखरयुक्त, खारट अन्न नी कॅफीनयुक्त पेय घेऊ नये. दारू पिणं नी धूम्रपान तर अजिबातच करायचा नाही. ह्या ट्युटोरियलमध्ये सांगितलेल्या सर्व पोषण क्रिया लक्षात ठेवायच्या. ते चांगले गर्भधारणेसाठी नी गर्भाचा विकास होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. यासह आपण या ट्युटोरियलचे शेवटी पोहोचलो आहोत. सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार.